तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता कुठे निघाले गोण्यामध्ये काय काय घेऊन बरं. तर चालू मित्रांनो, आज चालू आपण आता मध्य प्रदेश या ठिकाणी. तिथे काय आहे तर आदिवासी एक संमेलन आहे, ते बघण्यासाठी आपण चाललेलो. भरपूर सारे गँग. ही आपली बॉलर गाडी आहे, पुढे झेंडा विंडा लावलाय मंदिरासमोर. आता आपण निघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर गाडीवरती आपण त्या गोण्यामध्ये बॅगा भरलेल्या आहेत, काही टी शर्ट भरले, कपडे, पांघरून अख्ख्या बांधायला आम्ही 3 दिवस मुक्कामासाठी निघालेले. मस्तपैकी वरती आपण ओझे बांधायला घेतले. आता तुम्ही म्हणाले कुठून निघाले, चला आपण पिकअप आहे आपल्याकडे, हे बॉलर आहे आपल्याकडे, तर आपण निघालो आता. सगळे ओझे बांधायला मलाच लावले ते वरती. नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी. तर आम्ही आता निघालोय मध्य प्रदेश ट्रिपला. मध्य प्रदेश ते 33वा आदिवासी एकता संमेलनामध्ये चाललेलं आहे. हे आमचा ड्रायव्हर आहे ज्ञानेश्वर, मी मानव पब्लिक, आणि आमचे आयोजक विजय पद्मेरे यांना शेवटचं सीट दिले आम्ही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पेंट ते मध्य प्रदेश आमचा कसा प्रवास होतो तुम्हाला दाखवतो. 5 वाजले आता, किती वाजता पोहोचतो, संध्याकाळ होती काय पोहोचायला. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली गावामधनं गाडी निघालेली आहे आमची. आता चालू आहे आपला कोल्हारगोटे हायवे, ही गाडी चालली आपली. तर समोर कळसुबाई शिखर, महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर, त्याच्या पायथ्यालाच आपण राहतो. मस्त कळसुबाई शिखराच्या दर्शन घेऊन आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. बघूया आता आपण किती वेळामध्ये पोहोचतोय. जवळजवळ आता 5 वाजले होते, 5:45-6 वाजेपर्यंत निघलो आपण घर. तर आता मध्य प्रदेशला किती वाजता पोहोचणार आहे आपण. रस्ता एकदम खास आहे, हायवेला घेतलं पिंपळगाव हायवे. आपल्याला समृद्धी महामार्गाने जायचं. समृद्धी महामार्गाला आपण निघणार आहोत. रस्ता छान आहे, समृद्धीने जायचा विचार ठरवला आपल्या ज्ञानेश्वर भाऊनी ड्रायव्हरने. समृद्धी महामार्ग म्हटलं तर एकदम रपसप जाणारा मार्ग. आपण रात्री प्रवास करतो त्यामुळे रस्ता तिकडे कसं, त्यामुळे आपण डबदार कसं पण नागपूर समृद्धी महामार्ग या रस्त्याला आपण आता लागलेलो. इथे आहे टोल समोर. तर चला जाऊयात समृद्धी महामार्गाने. आपल्याला टोल गेटला येणार आहे समोर. तर टोल गेटला आपण 1 लिटर आणलेले, आता सोडतात का नाही त्या पाहायला लागेल. टोल माफी तिकडे आज जो कार्यक्रमाला आपण चाललेलो आहे त्यासाठी टोल माफी दिलेली आहे. इकडं जे आहे त्यांच्याशी बोलणं चालू आहे आपल्या ड्रायव्हर भाऊ आणि शंकर भाऊ. कार्यक्रमाचं जो नियोजनाचं लिटर आहे तो लिटर दाखवल्यामुळे आम्हाला समृद्धी महामार्गाच्या टोलवरून सोडण्यात आलेलं होतं. पण आता एक्झिटला काय होतं ते बघावं लागेल. आणि हा सुंदर असा समृद्धी महामार्ग शिर्डी भरपूर. तर फायनली आपण वैजापूरपर्यंत पोचलेलो आहे. वैजापूरला पेट्रोल पंपवरती गाडी पेट्रोल भरायसाठी थांबवली. आता समृद्धी हवेचा हा आपला दुसरा व्हिडिओ. गाडीच्यावर भरपूर सारं सामान. ही आपली सगळी मंडळी सगळी वॉशरूमला गेली होती. तर आता इथून आपल्याला औरंगाबादला एक्झिट यायचे संभाजीनगर. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. गाडीत पेट्रोल भरायचं काम चाललं आता. तर आपण समृद्धीच्या महामार्गावर जे पेट्रोल भरायला थांबलो होतो डिझेलला गाडी. तर चहा इथं घ्यायचं तर चहा 30 रुपये, कॉफी 50. अरुण भाऊ इथं सगळ्यांना चहा सांगितला होता. सर्व हे आमचे ग्रुप मेंबर. इथे चहाची चर्चा झाली. विजय भाऊजी चहा किती मागे त्याची. चहामध्ये साखरच नाही, गँगला साखर पाहिजे. साखर आणले, साखर टाकून गुवारच्या पाहिजे सवय सगळी, त्याच्यामुळं सगळ्यांनी चहा टाकून आता तो परत चव घेऊ आपण.
तर आपण तो आपल्याला जो एक्झिट घ्यायचा आहे छत्रपती संभाजीनगरचा सेकंड एक्झिट, ते एक्झिटनं आपण बाहेर निघणार आहे. अत्य जवळच आलेलं आहे. हे बघा हवेला, समृद्धी हवेला संध्याकाळी काही एवढं गाड्या राहत नाही, त्याच्यामुळे आपण निवांत फास्टमध्ये चाललो होतो. इथं आपला एक्झिट आहे. अजिंठा जी लेणी आहे तिकडेच आपले जे सिल्लोड म्हणून जे जिल्हा आहे तिथे आपले गाववाले राहतात. खूप दिलदार व्यक्तिमत्व, शिक्षकी पेशा असला तरी एकदम छान पद्धतीने मनमोकळे स्वभावाने ते राहतात. तर त्यांच्याकडेच आपण चाललो आहे. इथे आपल्याला टोलगेट आहे. पुढे टोलगेटवरती बघत आपल्याला सोडतात, कारण तिकडनं एंट्रीला तर आपल्याला सूट दिली होती. आपण हे पत्र दाखवल्यामुळं आता पुन्हा आपल्याला इथं ते पत्र दाखवावं लागेल. एक्झिट घेतलं आहे आपण आता. बघूयात, खूप छान असा समृद्धी हा महामार्गाचा हा आपला प्रवास झालेला आहे. छान पद्धतीने आता आपण आपला जो एक्झिट टोल आहे त्या ठिकाणी फायनली येऊन पोचलो आहे. तर आता बघूयात आपल्याला इथं सोडतात की नाही. रेड सिग्नल आहे, अजून ग्रीन सिग्नल भेटतो का नाही पाहूयात. टोलवाल्याशी बोलणं चालू आहे शंकर भाऊचं. त्यांना पण ती आपण जे होतं आपल्याकडं लेटर ते दाखवलं ना आपल्याला. फायनली ग्रीन सिग्नल भेटलेला होता आणि फायनली आपण निघलो आता सिल्लोडच्या दिशेने संभाजीनगर येथे. मस्तपैकी तिकडे रहाटे विटवर इथं जत्रा बित्रा होती काय माहीत. तर इथं आपला ज्याच्याकडे आपण आलेलो होतो श्री गोपाल पनवेरे आपले गाववाले, ते आपल्याला घ्यायला यायला रस्त्यावरच थांबले होते. त्यांनी फोन केला होता आपल्याला. तर बघा इथं रस्त्यावरती ते थांबलेले त्यांचा मुलगा सार्थक आणि ते हे आहे आपुलकी मित्रांनो. इतक्या लांब येऊन आपला गाववाल्याने आपल्याला ओळखणे आणि आपल्यासाठी थांबणे. रात्री जवळजवळ 10-11 वाजलेत. ते घ्यायला आलं तर आपल्याला सार्थक. तर आता आपण सिल्लोड तालुका या ठिकाणी आलेलो आहे. इथे आपल्याला जेवणासाठी आलेलो आहे आपण. इथे आपले गावचे शिक्षक, आमच्या गावचे शिक्षक म्हणजे गोपाल पद्मेरे, एकदम चांगले असे शिक्षक आहेत, मैत्रीपूर्व. त्यांनी आपली इथं जेवणाची सोय केलेली आहे, हॉटेल कौशिक. चला दाखवतो तुम्हाला व्हिडिओद्वारे बघवले. चलो आ जाओ. तर इतक्या लांब येऊन आपला गाववाला इकडे भेटणे एक आनंदाची गोष्ट होती. आणि त्यांनी आपली छान प्रकारे त्यांच्या विनंतीला मान देऊन जेवण केलं. सर्व आम्ही त्यानंतर त्यांच्या रूमवर पण गेलो. आम्ही तिकडं चहा प्यायण्याचा त्यांनी आग्रह केला. मग रूमवर जाऊन मस्तपैकी चहा केला. गावकऱ्यासोबत खूप दिवसानंतर भेटल्यानंतर एकदम गप्पा गोष्टी केल्या. ही सर्व आपली टीम इकडे विजय भाऊ आले आणि खूप दिवसानंतर आल्यानंतर मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या. बिस्किट इकडं सार्थकने मस्तपैकी चहा आणला. सर्वांनी चहाचा एकदम छान पद्धतीने आस्वाद घेतला. तर खूप भारी वाटलं आपल्या गावाला भेटून. आणि त्याने आपण